हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम टू मेड प्रोजेक्ट मेडिकल लेक्चर्स आणि मी तुमचा मित्र प्रशांत शिंदे आपल्या एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतोय. तर मित्रांनो, आज आपण एक अजून इम्पॉर्टंट नोटीस घेऊन आलेलो आहेत एम-एच नर्सिंग सी-ई-टी बद्दल. ओके, तर इथे तुम्ही डेट बघू शकता 6/4/2026 म्हणजे आजच आलेली ही नोटीस आहे. आणि या नोटीसमध्ये काही इम्पॉर्टंट गोष्टी तुमच्यासाठी मित्रांनो नर्सिंग सी-ई-टीने दिलेल्या आहेत. ओके, एम-एच नर्सिंग सी-ई-टी 2026 नोटीस नंबर आपल्या आहे मित्रांनो, ही 5 नंबरची नोटीस आहे. करेक्शन इन पर्टिक्युलर फॉर द एम-एच नर्सिंग सी-ई-टी 2026. ओके, ज्या विद्यार्थ्यांनी एम-एच नर्सिंग सी-ई-टीचे ॲप्लिकेशन फॉर्म भरलेले आहेत, बट काहींच्या नावामध्ये, सिग्नेचरमध्ये, फोटोमध्ये जर काही मिस्टेक जर असेल, कोणाची डेट ऑफ बर्थ चुकलेली असेल, जेंडर मिस्टेक मेलच्या जागी फिमेल, फिमेलच्या जागी मेल जर झालेला असेल, तर मित्रांनो अशा विद्यार्थ्यांनी टेन्शन घेण्याची काहीच गरज नाही. कारण की आपले जे नर्सिंग सीट आहे, तर नर्सिंग सीईटीने सध्या काय केलं आहे, आपल्याला करेक्शन विंडो आहे, तर ती करेक्शन विंडो ओपन केलेली आहे. ज्यामध्ये तुम्ही जे पण फॉर्म भरताना काही मिस्टेक केले असतील, तर ते तुम्ही मित्रांनो ते दुरुस्त करू शकता. आणि मित्रांनो, हे जे करेक्शन आहे, तर ते वन टाईम असतं. एकदा तुम्ही हे करेक्शन केलं, की परत तुम्ही ते एडिट करू शकणार नाही. ओके, त्यामुळे सर्वांनी काय करायचं आहे, ज्या पण विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले, तर तुम्हाला तुमच्या फॉर्मवाल्यांनी प्रिंट दिली असेल. सर्वात पहिले ती प्रिंट उचला. त्या प्रिंटमध्ये डोळे थोडे मोठे करून बघा आणि सर्व गोष्टी दोनदा चेक करा, की कुठे तुमच्या स्पेलिंगमध्ये काही मिस्टेक नाही आहे. फोन नंबरमध्ये, तुमच्या आधार कार्ड नंबरमध्ये कुठे काही मिस्टेक वगैरे नाही आहे. या सर्व गोष्टी मित्रांनो आत्ताच चेक करून घ्या. आणि जर तुम्हाला वाटत असेल, की कुठे जर काही मिस्टेक आहे, तर सध्या करेक्शन विंडो ओपन आहे. करेक्शन विंडोची तर डेट दिली बघा, 7/4/2026 ते 9/4/2026 पर्यंत तुम्ही तुमच्या करेक्शन विंडोमध्ये जाऊन काही ज्या गोष्टी आहेत, तर त्या चेक करून परत तुम्ही त्या दुरुस्त करू शकता. तर आता कोणत्या बघा इथे दिलंय बघा यांनी, फील्ड फॉर करेक्शन म्हणजे तुम्ही कोणत्या गोष्टी चेंज करू शकता. कॅन्डिडेट नेम, जर तुम्ही तुमच्या ऐवजी जर तुमच्या एखाद्या मित्राचं किंवा फ्रेंडचं वगैरे नाव जर चुकून टाकलं असेल, किंवा तुमच्या नावामध्ये जर काही मिस्टेक वगैरे जर झाली असेल, एखादी स्पेलिंग चुकलेली असेल, कुठे एखादा एक्स्ट्रा ए आलेला असेल, कुठला एखादा एक्स्ट्रा ए गायब झालेला असेल. ओके, तर या सर्व गोष्टी मित्रांनो तुम्हाला आजच क्लिअर करून घ्यायच्या आहेत. ओके, 7 ते 9 तारखेपर्यंत तुम्ही या गोष्टी क्लिअर करू शकता. त्यानंतर डेट ऑफ बर्थ जी आहे, तुमची जी बर्थडे डेट आहे, तर ती प्रॉपर चेक करून घ्या. आणि याचा जो फॉर्मॅट आहे, ओके, तर तो फॉर्मॅटप्रमाणेच तुमची डेटा आहे. ॲक्च्युअली तसे ते बाय डिफॉल्ट येताना फॉर्मॅटमध्येच येत असतं. बट स्टिल तुम्हाला जर काही मिस्टेक जर वाटत असेल, तर अगेन चेंज करून घ्या. ओके, आता भरपूर विद्यार्थ्यांचे काय डाउट्स असतील, की सर आमच्या 10वीच्या मार्कशीटवर वेगळी बर्थ डेट आहे आणि आधार कार्डवर वेगळी आहे, बाकीच्या एखाद्या सर्टिफिकेटवर वेगळी आहे. ओके मित्रांनो, तर तुमचं जे 10वीचं जे मार्कशीट आहे, ओके, जे तुमचा 10वीचा निकाल आहे, त्याच्यावरती जी बर्थ डेट आणि त्याच्यावरती जे नाव आहे, तर ते तुम्हाला मॅच करून बघायचे आणि तेच तुम्हाला नाव याच्यामध्ये एंटर करायचं असतं. त्यानंतर तुमचं जेंडर बघा. जेंडर तर मोस्टली विद्यार्थ्यांचं काही चुकत नाही, बट स्टिल कोणाची जर मिस्टेक जर असेल, कारण की फॉर्म भरताना कधी-कधी चुकी होतात. ओके, तर चेक करून घ्या. आणि त्यानंतर सिग्नेचर पण तुमचे मित्रांनो लेटेस्ट सिग्नेचर पाहिजे. असं नाही की तुम्ही 5वी-6वीला सिग्नेचर यूज केली होती कधीतरी, जी तुम्ही तुमच्या 10वीच्या 12वीच्या बोर्डाच्या पेपरला सिग्नेचर यूज केलेली आहे, तर तीच सिग्नेचर आहे, तर ती तुम्हाला इथे अपलोड करायची आहे. आणि फोटो, ओके, फोटो पण एकदम लहानपणचा 2री-3रीचा फोटो लावायचा नाहीये. जो तुमचा लेटेस्ट फोटो असेल, जो तुम्ही 12वीचे फॉर्म भरताना यूज केला असेल, तर असा फोटो तुम्हाला अपलोड करायचा आहे. ओके, तर या सर्व जी आपली जी करेक्शन विंडो आहे, दिस विंडो इज अलाउड फॉर कधीपर्यंत आहे बघा, 9/4/2026 रात्री तुम्ही 11:59 पर्यंत आहे. तर ते हे जे सर्व जे चेंजेस आहेत, तर ते करू शकता. आता हे चेंजेस करणं काय इम्पॉर्टंट आहे माहिती आहे का मित्रांनो? जर तुम्ही आज जर ह्या गोष्टी जर चेंज जर केल्या नाही, तर तुम्ही ज्यावेळेस तुमचं कॅप रजिस्ट्रेशन कराल, तर कॅप रजिस्ट्रेशनच्या वेळी तुमचा फॉर्म हा लवकर सबमिट होत नाही. त्यानंतर मग तुम्हाला परत कुठेतरी कोर्टामध्ये जाऊन तुम्हाला स्टॅम्प पेपरवर सर्व ते ॲफिडेव्हिट करून आणावं लागतं. नंतर त्या ॲफिडेव्हिटचे पेपर अपलोड करावं लागतात. त्यानंतर तुमचं कॅप रजिस्ट्रेशनमध्ये नाव येतं. ओके, त्यामुळे काय करायचं आहे, आत्ताच थोडं सतर्क व्हा. आणि ह्या ज्या गोष्टी आहेत, तर या छोट्या-छोट्या मिस्टेक मित्रांनो करू नका. तुम्ही पेपर चांगल्या पद्धतीने देणार आहेत, चांगल्या पद्धतीने तुम्हाला मार्क्स पण पडणार आहेत. बट स्टिल ॲडमिशनमध्ये कुठल्याच पद्धतीचा प्रॉब्लेम आला नाही पाहिजे. त्यासाठी ह्या ज्या छोट्या-छोट्या गोष्टी आहेत, तर ह्या इग्नोर करायच्या नाहीत. तर परत एकदा तुमची ती प्रिंट आहे, तर ती प्रिंट सर्वांनी घ्या. बघा, असं नाही की मी फॉर्म भरलाय म्हणजे आता माझं सगळं होणारच असं नाही. एकदा ती प्रिंट बघा. त्याच्यामध्ये जर तुम्हाला जर काही जर चूक जर वाटत असेल, तर आत्ता सी-ई-टी सेलने चान्स दिलेला आहे आणि हा चान्स मित्रांनो तुम्हाला परत भेटणार नाही. ओके, हे जे करेक्शन विंडो आहे, तर करेक्शन विंडो एकदाच ओपन होत असते. जरी तुम्हाला सी-ई-टी सेलने 4 वेळेस रजिस्ट्रेशन करण्यासाठी डेट एक्सटेंड केल्या, बट करेक्शन विंडोच्या डेट ह्या एक्सटेंड होत नाही. 7/4 ते 9/4 हीच तुमची फायनल डेट असणार आहे. ओके, त्यानंतर इथे भरपूर सर्व त्यांनी काही नोटीसमध्ये दिलंय बघा. द स्टेट सी-ई-टी आहे यांनी काय ते ओपन केलं आहे करेक्शन विंडो, त्याच्यावरती थोडक्यात तुम्हाला इथे इन्फॉर्मेशन दिली आहे. त्यानंतर इट इज ऑब्झर्व्ह फ्रॉम पास्ट रेकॉर्ड दॅट मेनी कॅन्डिडेट मेक मिस्टेक व्हाईल फिलिंग द ॲप्लिकेशन फॉर्म. ओके, असं आढळून आलं त्यांना, की भरपूर विद्यार्थी ॲप्लिकेशन फॉर्म भरताना काही चुका करतात. अँड रिक्वेस्ट टू चेंज आफ्टर सम रिलीज ऑफ हॉल तिकीट. ओके, ड्युरिंग द कॅप प्रोसेस. आणि हॉल तिकीट आल्यानंतर तुम्हाला कळतं, की माझ्या याच्यामध्ये नावामध्ये मिस्टेक झालेली आहे, साईनमध्ये मिस्टेक झालेली आहे, फोटो दुसऱ्याचाच आलेला आहे. त्यासाठी तुम्ही काय करायचं आहे, की आताच्या गोष्टी मित्रांनो चेंज करून घ्यायच्या आहेत. तर 2000 नर्सिंग सी-ई-टी 2026 7/4 ते 9/4. ओके, म्हणजे 7 एप्रिल ते 9 एप्रिलपर्यंत तुम्ही उद्यापासून आहे, तर ते हे चेंजेस सर्व करू शकता आणि चेक करून बघा.
छोटी जरी मिस्टेक असेल तर त्या मिस्टेकला मित्रांनो कानामागं टाकू नका, तिला लगेच चेंज करून घ्या. ओके. त्यानंतर नेक्स्ट इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, आय होप तुमचं सर्वांचे प्रिपरेशन चांगलं चालू असेल. प्रिपरेशनला अजून चांगलं बनवण्यासाठी आपले मेडप्रोचेक मेडिकल लेक्चर्सने मित्रांनो जे आपले नर्सिंग ॲप्टिट्यूडचे क्लासेस सुरू केले आहेत. ओके. तर त्या क्लासेसमध्ये तुम्हाला सर्व नर्सिंग ॲप्टिट्यूडचा सिलेबस मित्रांनो भेटणार आहे. इथे मी सर्व याच्यामध्ये प्रॉपरली या पोस्टरमध्ये दिलंय बघा, तुम्ही ते वाचू पण शकता. MH नर्सिंग CET 2026 नर्सिंग ॲप्टिट्यूड स्टडी मॉड्यूल मोस्ट इग्नोर बट हाय स्कोरिंग सेक्शन. ओके. नर्सिंग ॲप्टिट्यूड हा तुमचा असा सब्जेक्ट आहे जो तुम्ही इग्नोर करून टाकता. तुम्हाला असं वाटतं की रँडमली आपण याच्यामध्ये टिक मार्क करू आणि तुम्हाला चांगले मार्क भेटतील. बट मित्रांनो असं नाही. तुम्ही जर ह्या सब्जेक्टचा थोडा जर स्टडी जर केला तर तुम्ही ते 20 आउट ऑफ 20 घेऊ शकता. ज्यांचं फिजिक्स केमिस्ट्रीमध्ये थोडा कच्चा आहे तर मित्रांनो तुम्ही हा सब्जेक्टला प्रॉपर स्टडी करून तुमचा स्कोर आहे तर तो बूस्टअप करू शकता. त्यानंतर प्रॉब्लेम काय मित्रांना, तर त्याच्यामध्ये नर्सिंग ॲप्टिट्यूडचा प्रॉपर सिलेबस विद्यार्थ्यांना माहीत नसतो. त्यानंतर क्वेश्चन पॅटर्न समजत नाही आणि रँडम प्रिपरेशन. ओके. कुठून पण वाचायचं आणि मग त्याच्या बेसिसवर प्रिपरेशन झाले. ओके. तर यांनी काय होणार, तुमचा मार्क्स मित्रांनो लॉस होणार. याच्यावर सोल्युशन एकच आहे, तुम्ही आपले क्लासेस आहेत तर ते जॉईन करा. या क्लासेसमध्ये तुम्हाला सर्व नर्सिंग ॲप्टिट्यूडचा सिलेबस शिकवला जाईल. त्यानंतर तुमची याच्यामध्ये MCQ प्रॅक्टिस घेतली जाईल. आपण सध्या जे क्लासेस घेतोय तर त्या क्लासेसवरती आपण रोज MCQ प्रॅक्टिस पण स्टुडंटची करून घेतोय. त्यानंतर एक्झाम फोकस कंटेंट तुम्हाला भेटेल. एक्स्ट्राचं नॉलेज तुम्हाला याच्यातून भेटणार आहे जे तुमच्या एक्झामसाठी सध्या गरजेचं आहे तर ते तुम्हाला डायरेक्टली दिलं जाणार आहे. म्हणजे सर्व इम्पॉर्टंट गोष्टी तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातील. त्यानंतर प्रॉपर सिलेबस आणि क्वेश्चन पेपरचा जो गायडन्स आहे, पॅटर्नचा गायडन्स त्याच्यावर तुम्हाला दिला जाईल आणि रिव्हिजन फ्रेंडली स्ट्रक्चर आहे. तुम्ही जे सर्व लेक्चर्स आहेत तर ते रिपीटमध्ये बघू शकता. ओके. त्यानंतर कोर्सेस फी एकदम कमी आहे. 499 मध्ये तुम्हाला आपला हा जो कोर्स आहे तर तो भेटणार आहे. ऑलरेडी भरपूर सर्व विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये एनरोल केलेले आहेत. ओके. भरपूर स्टुडंट आहेत आपल्याकडे, बट सध्या काय अजून काही जागा कमी आहेत तर तुम्ही ह्या मंथमध्ये मित्रांनो त्याच्यामध्ये एनरोलमेंट करून घेऊ शकता. कारण की पुढच्या मंथमध्ये लगेच पेपर आहे. लास्ट मंथ आहेत, अजून पण दिवस आहेत तुमच्याकडे, 30 दिवस आहेत. तर 30 दिवसामध्ये मित्रांनो तुम्ही चांगल्या पद्धतीने स्टडी करू शकता. त्यानंतर इथे कॉन्टॅक्ट नंबर आहे. कॉन्टॅक्ट नंबरवर मित्रांनो तुम्ही मला मेसेज करून आपल्या बॅचमध्ये एनरोलमेंट करू शकता ज्यांना नर्सिंग ॲप्टिट्यूडचे क्लासेस लावायचे. माझं तर असं इंडिव्हिज्युअल असं मत आहे की ज्या विद्यार्थ्यांना वाटतं की फिजिक्स केमिस्ट्री आपला थोडा वीक आहे तर त्या विद्यार्थ्यांनी नर्सिंग ॲप्टिट्यूड जर थोडा जर जोर जर लावला तर तुम्ही मित्रांनो चांगले पर्सेंटेज लिहू शकता. आज जर तुम्ही 499 जर इन्व्हेस्ट जर करत असेल, भविष्यात तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेज जर भेटलं तर मित्रांनो तुमचे 4 लाख रुपयाची पण सेव्हिंग होणार आहे. ओके. त्यामुळे काय करा, आता स्टडीवर फोकस करा. गव्हर्नमेंट कॉलेज भेटलं तुमचे खूप सर्व पैसे मित्रांनो वाचणार आहेत. त्यानंतर नेक्स्ट बघा, मेगा टेस्ट सिरीज पण आहे. ओके. ज्या विद्यार्थ्यांचा स्टडी प्रॉपरली झाला, त्यांना वाटतं की आता आपल्याला किती स्टडी झालं तर याचा आपण थोडं रिव्ह्यू घेतला पाहिजे, तर त्या विद्यार्थ्यांनी मेगा टेस्ट सिरीजमध्ये एनरोलमेंट करून घ्या. लिमिटेड सीट्स याच्यामध्ये बाकी आहेत. याच्यामध्ये तुम्हाला इम्पॉर्टंट म्हणजे क्वेश्चनचा पॅटर्न कसा आहे तर तो समजणार आहे. आपण डायरेक्टली जे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर्स आहेत, 5 क्वेश्चन पेपर्स, तर ते आपल्या मेगा टेस्ट सिरीजमध्ये मित्रांनो दिलेले आहेत तुम्हाला सॉल्व्ह करण्यासाठी. तर तुम्हाला कळेल की कशा पद्धतीने क्वेश्चन आहेत तर ते आतापर्यंत नर्सिंग CET विचारलेले आहेत. तर याच्यामध्ये तुम्हाला 5 प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर भेटतील. त्यानंतर टोटल टेस्ट याच्यामध्ये 20 आहेत. त्यापैकी 5 प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर आणि 15 आपण नवीन डिझाइन केलेल्या टेस्ट तुम्हाला याच्यामध्ये बघायला भेटतील. त्यानंतर सर्व जे क्वेश्चन आहेत तर ते आपले CET बेस्ड क्वेश्चन असणार आहे. त्याची जी लेवल असणार आहे तर ती आपली डायरेक्ट CETला मॅच होणारी लेवल आहे. त्यानंतर याची पण फीस एकदम मित्रांनो कमी आहे. 199 मध्ये तुम्हाला 2000 क्वेश्चन इथे सॉल्व्ह करायला भेटणार आहे. कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. त्यासोबत लिंक्स पण मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. WhatsApp ग्रुप जॉईन करा. त्यानंतर लिंक्स दिलेल्या आहेत, तिथून तुम्ही आपल्या बॅचमध्ये मित्रांनो एनरोलमेंट करा. आणि करेक्शन विषयी किंवा आपल्या बॅचेस विषयी काही तर डाऊट जर असेल तर आपलं कमेंट सेक्शन मित्रांनो ओपन आहे. तुम्ही तिथून मला तुमचे डाऊट्स आहेत तर ते विचारू शकता. आणि अशाच नवीन इन्फॉर्मेशनसाठी आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकन प्रेस करून ठेवा, जेणेकरून जी पण काही नवीन इन्फॉर्मेशन येईल तर त्याची नोटीस तुमच्यापर्यंत मित्रांनो सर्वात पहिले पोहोचेल. तर भेटूया आपल्या नेक्स्ट अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. आपण नर्सिंग ॲप्टिट्यूडचे मोस्ट ऑफ आहेत मित्रांनो तर ते व्हिडिओज आपल्या चॅनलवरती टाकत आहोत. जे पण प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर्स आहेत ओके, तर ते पण आपली एक सिरीज चालू केलेली आहे. तर ते पण मित्रांनो जसा मला टाइम भेटतोय तसं मी ते त्याच्यामध्ये बॅचमध्ये मित्रांनो अपलोड करतोय. तर ती फ्री ऑफ कॉस्ट जे व्हिडिओज आहेत तर तुम्ही ते यूट्यूबवर मित्रांनो बघू शकता. आणि ज्या विद्यार्थ्यांना नर्सिंग ॲप्टिट्यूडचा इनडेप्थमध्ये स्टडी करायचा आहे तर त्यांनी आजच आपल्या बॅचमध्ये एनरोलमेंट करून घ्या. आणि मेगा टेस्ट सिरीज तर सगळ्या विद्यार्थ्यांनी एनरोलमेंट करून घ्या मित्रांनो, कारण की MCQचा पॅटर्न तुम्हाला समजेल आणि तुम्हाला एक समजेल की आपल्याला अशा पद्धतीने सॉल्व्ह केल्यावर आपल्याला असे मार्क पडतात तर तुम्ही एक ट्रायल स्वतःवर घेऊ शकता. तर भेटूया आपल्या नेक्स्ट इम्पॉर्टंट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत विश यू ऑल द बेस्ट. सर्वांनी काळजी घ्या, आजारी पडू नका. उन्हाळ्याचे दिवस आहेत कारण की तुम्हाला पेपरसाठी रेडी राहायचे ओके. तर चांगल्या पद्धतीने अभ्यास करा आणि पेपर मित्रांनो चांगला द्या आणि गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये तुमची सीट सिक्युअर करा. थँक्यू. विश यू ऑल